ते बघू शकते मित्रांनो, आता दर्शन करून आत वगैरे येते. याच्या टायमाला आम्हाला पाकिट सापडलं बघ. चेन उघड बरं, ए चेन उघड ना. कोणाचे काय माहिती. बघू शकते मित्रांनो, दिले टाकून बरी. अरे अरे अरे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता सकाळ सकाळ आता बेस्ट फ्रेंड मी उठलोय. रात्री मी लेट झोपलेला, मग आपले डोळे आणखी सध्या लालच आहेत बघा. हे बघा दिसत असत. रात्र जागलो होतो मी. तर आज सकाळ सकाळी उठण्याचं कारण एवढंच आहे. हां बरं 5 दिसते का नाही काय माहिती तुम्हाला. 5 वाजून 7 मिनटं झाली. तर आज जायचं आपल्याला गंगाला, कारण की सगळेजण आलेले आहेत. आपल्याला गाडी घेऊन जायचं मोठी. तर चला तुम्हाला दाखवतो बेस्ट पैकी कोणची गाडी आहे, काय गाडी आहे. सिधू काका पण आहेत, काकी पण आहेत, सगळेच जण. बघू शकता मित्रांनो सकाळ सकाळचा किती बेस्ट नजारा असतो बघा. आणि ही गाडी घेऊन थांबली इथं बेस्ट पैकी. किती जण आले तर काय आले काय माहिती. म्हणजे आणखी कोणी उठलं बी नाही बघा. तू तर काळे आलीस का आधीच. मला फोन लावून बोलले बिंदास सगळ्यांना पाय पाय झाला पाहिजे तुमच्या संग. मी बी येतो तर पाय पाय. मग पुढं कोण कोण आहे? कोणीच नाही. आम्ही म्हणलं तुम्ही पुढं बसला जाता नाही चावती. अरे ताकद इतकी लावणं कोण ओढ नको ना. काय झालं काय चला वेस्ट मित्रांनो, आता वेस्ट वगैरे जाऊ आपण सकाळ सकाळी. बंटी बी आलाय. रामपुरी तुम्ही काय घरी आंघोळ केली काय? बघू शकता मित्रांनो पात्रीत बोलतात बेस्ट वगैरे. गाड्या सकाळ सकाळ कोणी नाही, सगळं सगळं बंद आहे एकदम ओके म्हणजे. चला श्री क्षेत्र रत्नेश्वर रामपुरी कसा रोड आहे इकडं. थोडाफार रोड आता खराब. तर बघू शकता मित्रांनो वेस्ट मध्ये आता आम्ही पोहोचलो तर रामपुरी गंगा. कशी बी टाका काय नाही टाका कशी बी. चला वेस्ट मध्ये आता उतरलो सगळेजण. आता उतरायचं हळूहळू. चला उतरा काळा. चला मित्रांनो बेस्ट आता सगळेजण आलेत आणि आपण पण जाऊ आता. सगळ्या गाड्या स्पेशल आमची गाडी तिकडे लागली त्याच्या अलकडे अशोक काकाची लागली. नंतर पण ह्या गाड्या कुठल्या आहेत काय माहिती. चला बेस्ट पैकी तिकडे मंदिर आहे बेस्ट पैकी जाऊ आता. तिकडे सगळ्यात पहिले आंघोळी करून नंतर पुन्हा दर्शनाला लागू. चल नाही पाहुणे बरं आहे. कांजीच बोलत गेली हे कुणी काही. आजी आजी कुठे आहे? तुला मागं लागलं. बघू शकता मित्रांनो बेस्ट पैकी हे मंदिर आहे. इकडे करतात आंघोळ. पाणी अरे बाप काय पाणी बनते जाता येते. चला बेस्ट बनते एकदा आंघोळ करून घेऊ. अरे पाहू घंटाभर डुबकी हाणून काय होणार आहे. बघू शकता मित्रांनो किती पाणी आले. अरे बाप इतकं असं फुल टच भरून आले असं एकदम. आणि जेव्हा पावसाळ्यात त्याच्यात असते का ते डायरेक्ट इथपर्यंत ह्या पायरी पायरी डायरेक्ट टच. बघू शकता किती पाणी. तिकडच्या साईडला बी सगळं पाणी आहे. तिकडच्या साईडला बी पाणी आहे. इकडच्या साईडला बी असं पुरं वाहतं पाणी असं सगळं बेस्ट बी. सगळेजण आंघोळ करायच्यात. आता आम्हाला बी आंघोळ करायच्यात.
चलो चल चलो कर जाऊ तिकडे कुठे चालला सांग इकडे करू ना आपण आंघोळी जा मग जा ना आई शपथ मी घाबरलो मिळालं गेलं काय ते बघ किती पोहायला खाली मी आता म्हणलं गेलं ते खाली आता लांब लांब चालले मुद्दाम आणि पाणी एकदम असं स्पष्ट वाहासारखं आहे बरं का असं बेस्ट वाहायला इकडच्या साईड मधून तर बेस्ट चाललं असं इकडं आणि इथून आहे ना खाली अशी इतकी भयानक खोल आहे अशी इतकी खोल इतकी बापरे असे 50-100 फूटचा असं टावर बसून आहे खाली याच्यात तिथं जर समजा खाली गेलं तर तिथून बघितलं का असं इकडे बारीकच माणसं दिसत असतात इतके बारीक दिसतात चला आपल्याला बी जरशी आंघोळ करू थोडंफार बेस्ट पैकी चला बेस्ट पैकी आता ते आंघोळ करणार आपण बी करायचं म्हणते तू नसते फोन हे सांभाळ वाक्यातलं करू आपल्याला नाही आंघोळ करायची काऊन तू मला एवढं सांग आंघोळ काऊन करायचं नाही हा 41 40 ला टड देते बघा बघू आखर पैसे पडले ते म्हणलेच होते पैसे पडत म्हणून काय तुझे पण उचलते पैसे बनी अरे तुला 2 सांभाळून होईल सांबिया पालती करायला इकडे हा हे कॅशमा तर आधी कॅशमा सांबिया त्याला गुंडाळून ठेवायचं खाली मी इथंच बसतो हा नाही आले तरी काय विषय नाही पप्पा कुठे गेलेत पप्पा होय ते फेकली जांभळ आपले वाटी तांब्या ते घागर डायरेक्ट पडते पालतीत पडली आता नेमकं फेकली कोण कसं बघा डायरेक्ट आतमधून बापो कुठे येतं हो मामाने फेकली होती वाटतं आणि तशी तू का काही आंघोळ करायचे हो किती लांब रोग घेत पोत मामा तर निघू दे बा तू आपण भारीचा तर काका माझ्या जरा जाय पण ते हात करायला किती वेळ झालं पण हे जायचं झाले जाय ना हा अरे जाय गार पाण्यात आंघोळ करणं जाय ना आंघोळ करणं गार पाण्यात मी तर करणारच आहे ना बघा बघू शकते मित्रांनो नाही बघा इथं बेस्ट तर चला मित्रांनो थोडीफार एकदा आपण टावेल अंडर पॅन्ट वगैरे काहीच आणलेलं नाही त्याच्यामुळे आपण काय करू माहिती थोडेफार हातपाय वगैरे धुऊ केस वगैरे धुऊ थोडेफार आणि नंतर हे करू कारण की टावेल नाही आणल्यामुळे ते आणि इतक्या पब्लिकमध्ये तुम्हाला माहिती आहे बरं काय असतं त्याच्यामुळे नाही करणार असं घाबरायले धुरे जरा चांगले गोरा नाही होणार झालं का चला मग काळे आंघोळ केलीस तर मी केली बाहेर केली तो केलीच नाही नुसते केस धुतले नुसते डोक्यावर पाणी टाकलंस तू आता केली नाहीस ना रे उगाच हात पाय धुवून आला या काय मी पसारा नव्हता आणला रे म्हणून झालंय बरं मी आंघोळ करायला भेट का बरं कंगू आणलं का आंजी कंगू आणलं दे मग दे ना
मित्रांनो आम्ही बेस्ट आता इथे बसलो खाली, कारण की ना हे पसारायला कंटिन्यू असं राहावं लागतं मला सोबत. तर जिकडे तिकडे गेलं हे चोरी होण्याची शक्यता असं सगळ्याला भीती बसलेली इथं. त्याच्यामुळे सगळे आपण आपलं काम करतो. दोघं ठिकाणी एका जणाला किंवा असं बसावं लागतं, एक जणाला नंतर पुन्हा मग दर्शन करून येणं किंवा मग आंघोळ करायचं ना असं. आता सगळेजण दर्शन करायला गेले, आम्ही दोघं जण बसलो, बंटी आणि मी. येत ना त्याला कर नाही असं असं. हां तर काय करू माहिती का, ते येईपर्यंत आपण इथेच बसू. आम्ही काही विसरलो होतो काय परसाद द्या आता इथं पसर आहे ना. मग विचारा ना, बरोबर दे त्याला बघा. हो नारायण नका जाऊ, आम्हाला पेढा द्या. कोल्डेस करायचं नारळाचं. अवघडच रे. वा इष्टपैकी पेढा बी आलाय. तुला लय कमी झालं, मला लय जास्त झालं. बघू शकतो मित्रांनो या गाडीतून असं धुवा निघालाय, पण नेमकं काय तर ती मेळा करत झालाय. झाडून काढून येत वाटतं बांट्या माग. मलाच पा चला मित्रांनो आता आपल्याला दर्शन करायचं ना. आता काय करू आपण बेस्टपैकी परसाद घेऊया पेढा म्हणून. इथं पण पेढा आहे, इकडच्या साईडला पण पेढा आहे. आता कोणता घ्यायचा ते मिळा. कोणत्या हे घ्यायचा हे घ्यायचा. हा तुम्ही आला कोणा कोण कोण आला सोबत, कोण कोण आले. पेढा द्या पेढा पेढा द्या. चाचे आता हे काय हो हे काय लागल बारीला पेढा. हे नाही पाहिजे मला, हे नाही पाहिजे मला पेढा. पेढा द्या ना. पेढा घेतलाच नाही घ्यायचा आणखी. काय तुम्ही बी मग दर्शन घेऊन या ना देवाचं. काय चालत नाही काय गर्दा झाला दर्शनच घेतलं. चला मित्रांनो लागू रांगेला बघा, एवढी मोठी रांग लागली तिथपर्यंत. बेस्ट पैकी रांगेला लागू. मग ते पेढा द्या बरं. बघू शकतो मित्रांनो बेस्ट पेढा घातला आपण. चला मित्रांनो बेस्ट पैकी आम्ही दोघं तिकडे सगळी रांग लागली. आणखी नंबर येतं, टाइम लागते 10 मिनिटं जास्त नाही. बघू शकतो मित्रांनो दर्शक राहिलं तर आम्ही मंदिराजवळ येण्यासाठी. हे बघा किती गर्दी आहे बापरे. दर्शन बी झालं आमचं. ते बघू शकते मित्रांनो आता दर्शन करून आत वगैरे येते. याच्या टायमाला आम्हाला पाकिट सापडलं बघ. चेन उघड बरं, अय चेन उघड ना. कोणाचे काय माहिती बघ रे तिच्यात काय काय. आयुष्यपत पैसे आहेत की राव. किती रुपये कोणातरी पाकिट गोसल रे. चला कोणा जर इथं कोणी म्हटलं तर देऊ द्यायला. हे कोण रे ते पैसे काढ किती बघू. तर घे याची चेन लावून घे. चल काय करा आता. कोण म्हणेन बरं आमचं पाकिट पडेल म्हणून तिथे. बरं नेमकं द्यावा कोणाकडे बरं येतं कोणी पण नाही. होय बंट्या ये पप्पाला विचारू. चल बघू शकतो मित्रांनो हे तर काय आम्हाला काय मिळालं नाही कोणाचं आहे, पण याच्यातले पैसे काय करू आपण दानपेटी टाकू. चले दानपेटी देऊ टाकू. पाकिट होय जाईल कुठं जातो. चल खोले मग आता हे दे हातानं खोल. खोल सगळेच काढते बाहेर. काढ दे. 60 रुपये आहेत बघा, जास्त नाही. ते पुढे आहेत का काय. पेढा घे पेढा घे हातात पेढा. दानपेटी कुठे आता दानपेटी आतमध्ये जायला चान्स देणार नाहीत. बघू शकता मित्रांनो दिले टाकून पैसे जितके होते तितके. आम्ही चालत आता पाठीमागून इकून. चल तर बघू शकता मित्रांनो बेस्ट गाडी पैसे आलो आम्ही आता. कोणाचं
तुमचं पाकिट पडे आम्हाला सापड होतं इमानदारीने आम्ही याच्यात पाठ टाकून दिले त्या दानपेटीत 60 रुपये होते तिच्यात हा अय म्हणत्या मित्रांनो आता बेस्ट पैकी आपण जाऊ बिंदास्त घरी जाऊ काहीतरी नाश्ता पाणी करू अशी भूक लागली बेस्ट पैकी हो पेढा खाल्ला का नाही पडत होता आता खाली जात होता घ्या याच्यातला पेढा हा 2 छटा खात तुला घे बघू द्या मित्रांनो बेस्ट पैकी आता मी पोहोचले घरी आता काय करू आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय